नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या MPSC जिओ स्टडी यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजे महाराष्ट्रातील मृदा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघू रेगुर मृदा. रेगुर मृदा या मृदेला काळी मृदा सुद्धा म्हणतात. काळी मृदा ही मृदा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या विदारापासून बनलेली आहे. बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या विदारापासून बनली आहे. बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या विदारापासून बनलेली आहे. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. ही मृदा महाराष्ट्रातील ,75% भागात आहे. ही मृदा महाराष्ट्रातील 75% भागात आहे. त्याचप्रमाणे 3/4 इतका भाग व्यापला आहे. ही मृदा महाराष्ट्रातील 75% भागात आहे आणि त्याचप्रमाणे 3/4 इतका भाग या मृदेने व्यापलेला आहे. या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते, कारण की या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते. या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे यामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इतर मृदेपेक्षा या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ही 0.50% ते 0.60% पेक्षा जास्त असते. चुनखडीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इतर मृदेपेक्षा या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ही 0.50% ते 0.60% यापेक्षा जास्त असते. रेगूर मृदा किंवा काळी मृदा चुनखडीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या मृदेमध्ये जास्त असते. ही क्षमता इतर मृदेपेक्षा 0.50 ते
60 यापेक्षा जास्त असते. या मृदेमध्ये चुनखडी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते. या मृदेमध्ये चुनखडी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते. ही मृदा जवळपास महाराष्ट्राचा दख्खनच्या पठाराने 87.6% भाग व्यापलेला आहे. जवळपास 90% भाग व्यापलेला आहे. त्यापैकी ही मृदा त्या पठारावर सर्वत्र आढळते. आणि त्याचप्रमाणे ही मृदा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागात आढळते. ही मृदा सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्याचे पूर्वेकडील भागात आढळते. ही मृदा सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्याच्या पूर्वेकडील भागात आढळते. तसेच या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण कमी असते. नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण हे कमी असते. नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण या मृदेमध्ये कमी असते. ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, परभणी, हिंगोली, त्यानंतर धाराशिव, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. ही मृदा अमरावती, त्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, धाराशिव, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव
या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. रेगूर मृदा, काळी मृदा. या मृदेमध्ये नायट्रोजन व फॉस्फरस व सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण हे कमी असते. ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, धाराशिव, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. तसेच ही मृदा कोकण आणि पूर्व विदर्भ येथे आढळत नाही. ही मृदा कोकण तसेच पूर्व विदर्भ येथे आढळत नाही. या मृदेमध्ये महाराष्ट्रात कापूस हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे या मृदेला काळी कसदार कापसाची मृदा असे सुद्धा म्हणतात. काळी कसदार कापसाची मृदा असे सुद्धा म्हणतात. रेगूर मृदा, काळी मृदा. ही मृदा कोकण आणि पूर्व विदर्भात आढळत नाही. आपण बघितलं की सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटमाथ्यांच्या प्रदेशात सर्वत्र ही मृदा आढळते, पण पूर्व विदर्भामध्ये आढळत नाही. आणि कोकण पश्चिम साईडला येते, त्यामुळे कोकणात सुद्धा ही मृदा आढळत नाही. या मृदेमध्ये महाराष्ट्रात कापूस हे पीक प्रामुख्याने घेतले जाते, त्यामुळे काळी कसदार कापसाची मृदा असे सुद्धा या मृदेला महाराष्ट्रामध्ये म्हटले जाते. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे. त्यानंतर या मृदेमध्ये प्रामुख्याने घेतली जाणारी पिके ते म्हणजे कापूस, त्याच्यानंतर फळे घेतले जातात. या मृदेमध्ये जास्त प्रमाणात गहू घेतला जातो, ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात. या मृदेमध्ये कापूस, फळे, गहू, ज्वारी इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही मृदा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील घाटमाथ्याच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, फक्त पूर्व विदर्भात आढळत नाही. दख्खनच्या पठारात सर्वत्र आढळते. यानंतर आपण तांबडी मृदा बघू. तांबडी मृदा बघू आपण.
यानंतर तांबडी मृदा आपण बघू. तांबडी मृदा विंध्यन व आर्कियन काळातील ग्रानाइट व नीस यांचे अपक्षय होऊन ही मृदा तयार झाली. विंध्यन व आर्कियन काळातील ग्रेनाइट व नीस यांचे अपक्षय होऊन मृदा तयार झाली. विंध्यन व आर्कियन काळातील ग्रेनाइट व नीस यांचे अपक्षयन होऊन ही मृदा तयार झाली. या मृदेमध्ये लोहाच्या संयुगाचे प्रमाण आयर्न पेरॉक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. या मृदेमध्ये लोहाच्या संयुगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे लोहाच्या संयुगाचे म्हणजेच आयर्न पेरॉक्साईड याचे प्रमाण जास्त असल्यामुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. तांबडी मृदा विंध्यन व आर्कियन काळातील ग्रानाइट व नीस यांचे अपक्षय होऊन ही मृदा तयार होते. या मृदेमध्ये लोहांच्या संयुगाचे म्हणजेच आयर्न पेरॉक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. या मृदेमध्ये पालाश, त्याच्यानंतर स्फुरद, कॅल्शियम यांचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये पालाश, स्फुरद तसेच कॅल्शियम यांचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये पालाश, स्फुरद, कॅल्शियम तसेच सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण कमी असते. पालाश, स्फुरद, कॅल्शियम तसेच सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये पालाश, स्फुरद, कॅल्शियम, सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण हे सुद्धा कमी असते. ही मृदा नागपूर
भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे आढळते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते. ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी आढळते. या मृदेला पिवळसर तपकिरी मृदा, किंवा तांबडी मृदा म्हणतात. पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिष्ट व निष्ठ या दोन मिश्रणांच्या खडकांपासून बनलेली आहे. पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिष्ट व निष्ठ या खडकाच्या मिश्रणापासून बनलेली आहे. तांबडी मृदा, पिवळसर तपकिरी मृदा किंवा तांबडी मृदा असे सुद्धा म्हणतात. पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिष्ट व निष्ठ खडकांच्या मिश्रणापासून बनलेली आहे. या मृदेमध्ये सागांची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. या मृदेमध्ये सागांची वने आढळतात. तसेच या मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके तांदूळ, भरड धान्य, ही पिके या मृदेमध्ये घेण्यात येतात. त्याचप्रमाणे या मृदेत नाचणी हे एक पीक सुद्धा घेण्यात येते. तांदूळ, भरड धान्य, त्याचप्रमाणे नाचणी ही पिके घेण्यात येतात. या मृदेमध्ये तांदूळ, भरड धान्य आणि नाचणी ही पिके घेण्यात येतात. सागांची वने या मृदेमध्ये आढळतात. या ठिकाणी थांबूया आपण. या पुढील पार्ट आपण समोरील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.